नमस्कार मित्रांनो. इयत्ता 5वी गणित पाठ्यपुस्तकातील प्रकरण 2 संख्याज्ञान या प्रकरणातील उदाहरण संग्रह 2 आता आपण सोडवू. प्रश्न 1. 1 2 3 4 5 6 7 8 9 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा. 2 अंकी संख्या 19 97 68 75 33. 2 अंकी एकूण 90 संख्या आहेत. तुम्ही त्या अंकी व अक्षरी लिहा. 3 अंकी संख्या 198 963 682 271 336. 3 अंकी एकूण 900 संख्या आहेत. तुम्ही त्या लिहा. 4 अंकी संख्या 5555 4783 6909 2023 3360. 4 अंकी एकूण 9000 संख्या आहेत. तुम्ही काही 4 अंकी संख्या लिहा. 5 अंकी संख्या 32510 99999 69009 20203 10000. 5 अंकी 90000 संख्या आहेत. प्रश्न 2. देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. देवनागरी संख्याचिन्हात संख्या दिलेली आहे. त्या संख्येचे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसे लेखन करतात ते पहा. या संख्येचे अक्षरी लेखन 2359 असे केले जाते. देवनागरी संख्याचिन्हात दिलेली ही संख्या पहा. तिचे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसे लेखन केले जाते. या पद्धतीने या संख्येचे लेखन केले जाते. या संख्येचे अक्षरी लेखन पाहू. 32756. इथे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात संख्या लिहिली आहे. तिचे देवनागरी संख्याचिन्हात कसे लेखन केले जाते ते पाहू. या पद्धतीने देवनागरी संख्याचिन्हात ही संख्या लिहिली जाते. तिचे अक्षरी लेखन 67859 असे केले जाते. दिलेली संख्या पहा. ती देवनागरी संख्याचिन्हात दिली आहे. आता ती आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहितात ते पाहू. या संख्येचे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशा पद्धतीने लेखन केले जाते. तिचे अक्षरी लेखन 1034 असे केले जाते.
इथे 27,895 असे संख्येचे अक्षरी लेखन दिले आहे. या संख्येचे देवनागरी संख्या चिन्हात कसे लेखन केले जाते ते पाहू. या पद्धतीने 27,895 देवनागरी संख्या चिन्हाचा वापर करून संख्या लिहिली जाते. याच संख्येचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लेखन केले जाते ते पाहू. या पद्धतीने 27,895 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिली जाते. प्रश्न 3. प्लॅस्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. कोपरगाव 12,740, शेवगाव 28,095, कर्जत 31,608, संगमनेर 10,972, कोपरगाव 12,740, शेवगाव 28,095, कर्जत 31,608, संगमनेर 10,972. प्रश्न 4. एकूण किती रुपये होतील ते लिहा. उदाहरण पहिले. 2,000 रुपयांच्या 10 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या 14 नोटा. 2,000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये. 100 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये. 10 रुपयांच्या 14 नोटा म्हणजे 140 रुपये. एकूण रुपये किती हे शोधण्यासाठी आपल्याला या सर्व रकमेची बेरीज करावी लागेल. 20,000 अधिक 500 अधिक 140 बरोबर 20,640 होतात. एकूण रुपये 20,640 होतील. उदाहरण 2. 2,000 रुपयांच्या 15 नोटा, 100 रुपयांच्या 12 नोटा आणि 10 रुपयांच्या 8 नोटा व 1 रुपयाची 5 नाणी. एकूण किती रुपये होतील? 2,000 रुपयांच्या 15 नोटा म्हणजे 30,000 रुपये. 100 रुपयांच्या 12 नोटा म्हणजे 1,200 रुपये म्हणजेच 1,200 रुपये. 10 रुपयांच्या 8 नोटा म्हणजे 80 रुपये. 1 रुपयाची 5 नाणी म्हणजे 5 रुपये. एकूण रुपये शोधण्यासाठी सर्व रकमेची बेरीज करावी लागेल. 30,000 अधिक 1,200 अधिक 80 अधिक 5 बरोबर 31,285 रुपये होतात. प्रश्न 5. 4, 5, 0, 3, 7 हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. सर्वात मोठी 5 अंकी संख्या. सर्वात मोठी संख्या लिहिण्यासाठी आपण दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावतो. इथे दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावून 7, 5, 4, 3, 0, 75,430 ही संख्या मिळते. सर्वात लहान 5 अंकी संख्या. सर्वात लहान संख्या शोधताना दिलेल्या अंकांचा चढता क्रम लावतो. इथे 0 दिले आहे. 0 सुरुवातीला घेतल्यास 4 अंकी संख्या मिळेल, म्हणून 3 नंतर 0 घेऊ. 3, 0, 4, 5, 7 असा अंकांचा क्रम लावू. आपणाला सर्वात लहान 5 अंकी संख्या मिळेल 30,457. प्रश्न 6. गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
तळा गावची लोकसंख्या 40,642 आहे. गगनबावडा गावची लोकसंख्या 35,777 आहे. बोदवड गावची लोकसंख्या 91,256 आहे. मोरे गावची लोकसंख्या 87,012 आहे. भामरागड या गावची लोकसंख्या 35,950 आहे. वेल्हे गावची लोकसंख्या 54,497 आहे. आष्टी गावची लोकसंख्या 76,201 आहे. वाशी गावची लोकसंख्या 92,173 आहे. तर मोरवाडा या गावची लोकसंख्या 85,890 आहे. उदाहरण 1. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती? सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव वाशी आहे. त्याची लोकसंख्या 92,173 आहे. उदाहरण 2. मोरवाडा व मोरेगाव या दोन गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे? मोरवाडा या गावची लोकसंख्या 85,890 आहे. मोरेगाव गावची लोकसंख्या 87,012 आहे. मोरवाडा गावची लोकसंख्या 85,890 तर मोरेगाव गावची लोकसंख्या 87,012 आहे. या संख्यांची आपण तुलना करू. 85,890 ही संख्या 87,012 पेक्षा लहान आहे. 85,890 लहान 87,012 पेक्षा. म्हणजे मोरेगाव गावची लोकसंख्या ही मोरवाडा गावच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. मोरवाडा व मोरेगाव या दोन गावांपैकी मोरेगाव गावची लोकसंख्या जास्त आहे. उदाहरण 3. सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती? सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव गगनबावडा हे आहे. त्याची लोकसंख्या 35,777 आहे.